रायगडाच्या विषयानं सगळ्यात महत्वाचा जो किल्ल्यातला भाग आहे, राजप्रासाद, राजाचा वाडा, राजसभा, या अंतर्गत सगळ्या भागात आपण आलेलो आहोत. आपण राहिलेलो आहे ते खालचं शिरकाईचा घाटा आणि त्या परिसरात आपण राहतो. शिरकाईचा घाटा म्हणजे या गडाची मूळ सुरुवात जी आहे ते शिवाजी महाराजांनी आलेन बांधला किल्ला असं नाही. हा शिवाजी महाराजांच्या आधीही किल्ला होता, पण याला फारसं महत्व नव्हतं. हे पुंड पाळेगार म्हणजे दरोडे घालणारे लोक, लक्ष किंवा लोकांना लूट करणारे लोक इथे येऊन राहायचे आणि खाली आपलं इच्छित स्थान बघायचे, त्याला लुटून संरक्षणात राहायचं, असं याचं किल्ल्याचं महत्व होतं. हे शिर्क्यांकडे पुढच्या काळात होतं, पण हा किल्ला पुढच्या काळात शिर्क्यांकडून पुन्हा जावळीकराकडे गेला, जावळीच्या मोऱ्यांकडे गेला. शिर्क्यांकडे किल्ला असल्यामुळं शिर्क्यांची ज्यावेळी या किल्ल्यावर वस्ती होती त्यावेळी या किल्ल्यावर शिर्क्यांनी आपली अधिष्ठात्री देवता असणारी तुळजाभवानी सगळ्याची पूजेतली तिची इथं स्थापना केलेली आहे. ते स्थान आपण आता चढून आलो तिथल्या बाजूला आपण पाहिलेलं आहे. शिरकाई देवीचं मंदिर असं ते आहे, तुळजाभवानीच आहे ती, पण शिर्क्यांची कुलदेवता म्हणून तिला शिरकाई असं नाव आहे. तर त्याच्या शेजारच्या परिसरातली जी घरं आहेत त्याला शिरकाईचा घाटा असं त्यामुळे म्हणतात. तिथं आपण राहिलो. तिथून वर आलं की हा राजवाड्याचा मुख्य बालेकिल्ल्यातला भाग आहे. आपण रायगडावर म्हणजे थोडं वाघ दरवाजाला बोललो म्हणून विषय नाही, पण रायगडावर जे आलो ते आपण काल, कारण हे परत परत होत नाही सांगणार, चित्त दरवाजाला आपल्या गाड्या थांबल्या आणि चित्त दरवाजापासून आपण पुढे चालत आलो. चित्त दरवाजाच्या डाव्या हाताला, मी आता डाव्या हाताच्या हिशोबानं उभा आहे म्हणून सांगतो, इकडच्या बाजूला पाचाड गावातून आपण वर आलो. पण पाचाडवरून तसंच पुढे गेलं की हिरकणीवाडी या नावाचं एक गाव आहे आणि आपण जिथून चढून वर आलो त्याच्या उजव्या बाजूला दुसरं गाव आहे, अलीकडे आहे, ते रायगडवाडी नाव आहे त्याचं. पूर्वीची वाहतूक हे रायगडवाडीतून होत होती आणि तिथून असणारा दुसरा रस्ता आहे त्याला नाना दरवाजा किंवा लहाना दरवाजा असं नाव आहे. त्या दरवाज्यातून ती वाहतूक, गडाची बहुतेक वाहतूक तिथून होती. आता जी प्रचलित रस्ता आहे हा त्यानंतरचा आहे, नंतर वाढलेला आहे. पण या गडाला शिर्क्यांकडून तो आदिलशाही मोऱ्यांकडे आला आणि मोऱ्यांकडून शिवाजी महाराजांनी इसवी सन 1657 जेव्हा जावळी जिंकली त्याच वेळी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. पण तसा जिंकला नाही, सरळपणानं हा किल्ला जिंकता आला नाही. कारण मोरे जावळीवरून जे पळाले, जावळी पराभव झाला म्हणून ते जावळीवरून आले आणि या किल्ल्याच्या आश्रयाला येऊन राहिले आणि शिवाजी महाराजांनी त्यांचा पाठलाग केला आणि शिवाजी महाराजांनी इथं येऊन सगळ्या गडाची नाकेबंदी केली. मोऱ्यांची वर जाणं येणं, वाहतूक, खाणं पिणं सगळ्या अवस्था अडकल्या. मोऱ्याची जी काही वरती त्याच्याबरोबर असणारं लष्कर होतं, शिबंदी म्हणतो आपण त्याला, ते सगळं लष्कर सगळ्याची नाकाबंदी झाली आणि सुमारे महिनाभरानंतर मे 1657 मोऱ्यांनी शरणागती पत्करली. ती पण सरळपणाने नाही. मोऱ्यांचे भाचे शिळीमकर नावाचे होते आणि हे शिवाजी महाराजांच्या बरोबर होते. शिळीमकराच्या मार्फत मोऱ्यांनी बोलणं केलं शिवाजी महाराजांशी की आम्ही शरण आहे, आम्हाला वाचवा. आणि मग शिवाजी महाराजांनी पुन्हा शिर्क्याला थोडा आधार दिला आणि रायगड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. त्याआधी इथं काय होतं? काही नव्हतं. मग अशी म्हणलं पुंड पाळेगार लोक, पुंडगिरी करणारे लोक इथून राहत होते आणि इथून लोकांवर दरोडे टाकायचे आणि पैसे गोळा करायचे आणि आपलं जीवन काढायचे, असा याचा भाग होता. त्याला कोणी तणस, कोणी राशिवटा याच्या नावाने घेतली जातात. 12 नदी शिवाजी महाराजांनी किल्ला घेतल्यावर याचं नाव ठेवलं रायगड. राय म्हणजे राजा, राजाचा गड अशा अर्थाने. जसं राजगड हे नाव शिवाजी महाराजांनी ठेवलं तसं हेही नाव शिवाजी महाराजांनी ठेवलं. अनेक लोकांना वाटतं की 1657 किल्ला घेतला आणि 74 राज्याभिषेक झाला, म्हणजे 57 ते 74 हे काळ रायगडावरती बांधकाम चालू होते राजधानीसाठी. वस्तुतः तसं नाही. किल्ला ताब्यात आल्यावर शिवाजी महाराजांनी पहिले 2 वर्ष कामं करून घेतले, अनेक वास्तू उभा केल्या, पण राज्याभिषेकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा बांधकाम केलं आणि हा किल्ला राज्याभिषेकाच्या हिशोबाने तयार केला. ज्यावेळी खाली शिवाजी महाराजांनी किल्ला 4ही अंगानं बंद केला त्यावेळी शिवाजी महाराज या किल्ल्याला 4ही अंगानं फिरले आणि ते एक वाक्य बोलले, गडास गड चकोट बहुत, देवगिरी तो उत्तम, पण देवगिरीहून दशगुणा हा किल्ला चांगला. कोठे पाखरू बसे म्हणेल तर त्याला बसायलाही जागा नाही. याचे कडे जे आहेत ते इतके कठीण आहेत, सगळ्या अंगाला सुमारे 200-300 फूट प्रत्येक अंगाला आहे. जिथं कुठं येण्याची सुविधा आहे तेवढाच भाग शिवाजी महाराजांनी पुन्हा दगडाची भिंत घालून बंद केला. ती 40 फूट 50 फूट भिंत घातली गरजेप्रमाणे
आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने महादरवाज्यातून आलो, त्या महादरवाज्याला 2 बुरुज आहेत. त्या 2 बुरुजाचं नाव आहे जय विरुज आणि विजय बुरुज. जय विजय असं त्याचे नाव आहे. आणि जमिनीपासून एकाची उंची 72 फूट आहे आणि एकाची उंची 74 फूट आहे. लक्षात ठेवा, तिथे गेल्यावर तुम्हाला ते कळत नाही. शिवाजी महाराजांच्या बांधकाम कौशल्याचा एक अप्रतिम नमुना, शिवाजी महाराजांनी जे काही सांगितलंय, करून दाखवलंय, त्यातला हे रायगडाचा आहे. रायगडाचा किंवा शिवाजी महाराजांनी केलेल्या बांधकामाचं वैशिष्ट्य असं आहे, कोणताही दरवाजा शिवाजी महाराजांनी बांधलेला सांगतो मी, तुम्ही सिंधुदुर्गला जा, इथं या किंवा अजून कुठल्याही किल्ल्याला जा, तो खालून दृष्टोस पत्तीस येत नाही. खालून तुम्हाला तट दिसेल, दरवाजापर्यंत जाईपर्यंत दरवाजा दिसत नाही. त्या दरवाजाला अजून एक नाव आहे, दरवाजा असा फिरवलेला असतो आणि त्याचं तोंड दुसऱ्या बुरुजाच्या आत घातलेलं असतं, त्याला गोमुखी बांधणी म्हणतात. गोमुखी म्हणजे गाईचं तोंड असं असतं का नाही, ही गाय आहे आणि हे तोंड आहे. त्याचं दुसरं विषय, जे जप करतात लोक त्याला माहित असेल, गोमुखी म्हणून पिशवी मिळते, त्यात पिशवीत हात घालायचा आणि ते जपाची माळ त्यात सोडली की त्यात जप करता येतो, त्याला गोमुखी म्हणतात. गाईच्या मुखासारखं म्हणून गोमुखी म्हणजे वळणदार. म्हणजे आता तुम्ही जर वरून पाहाल, मी दाखवेन ते पण, तर रायगडाचा महादरवाजा खालून दृष्टोस पत्तीस येत नाही, जोपर्यंत दारात येत नाही तोपर्यंत. दारात आल्यावरच कळतं की आपण दारात आलो. याचं दुसरं अजून एक वैशिष्ट्य आहे, बहुतेक शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे दरवाजे पूर्वाभिमुख केलेले आहेत, तोंड दरवाजाचं पूर्वेला आहे. तिसरं विशेष असं की दरवाजा करत असताना खालून येणारा माणूस कायम आपल्या उजव्या हाताला डोंगर ठेवेल, वरून उतरणारा माणूस मात्र उजव्या हाताला मोकळं राहील, अशी व्यवस्था आहे. त्याचं कारण असं आहे की खालून हल्ला येतो, शत्रू येतो, तो शत्रू जेव्हा येतो तेव्हा अंगावर शत्रू येताना त्याच्या उजव्या हातात माणूस 90% उजवा असतो, 10% सुद्धा नाही, 2% डावखुरा असतो. पण 90% उजव्या माणसाचा हात जेव्हा चालायला लागेल तेव्हा त्यानं जर हत्यार चालवायचं म्हणलं तर त्याला हत्यार चालवायला मागे हात चालवावा लागेल, तर त्याचं हत्यार खंडून गेलं पाहिजे, भ्रष्ट झालं पाहिजे किंवा बोथड झालं पाहिजे, त्याला चरे पडले पाहिजेत, कारण भिंतीवर आदळतं हत्यार. किंवा जरी तो शहाणा असला, भिंतीवर आदळू दिलं नाही तरी उजव्या बाजूला त्याला मोकळेपणा नसल्यानं त्याला सुलभतेनं हल्ला करता येणार नाही, काम करता येणार. हे त्यातलं विशेष असं ठेवलंय. आपण मात्र खाली चालून गेलो तर आपली उजवी बाजू मोकळे, आपण शत्रूचा निपात करता येईल, हा त्यातला एक भाग आहे. हे दरवाजाचे गुण आहेत. आपण वाघ दरवाजाला गेलो तिथेही तुम्ही बघा, उजवीकडे बरोबर दार फिरवलेलं आहे, पूर्वेला फिरवलेलं आहे आणि दाराला झाकणारा बुरुज डावीकडनं पुढे आलेला आहे. लक्षात आलं का? उजवीकडचा बुरुज असाच परत पुढे आलेला आहे, दार खालून कळत नाही, सोपं नाही. हे त्यातलं वैशिष्ट्य आहे, ते शिवाजी महाराजांनी केलेलं आहे, म्हणून मुद्दा म्हणून ते सांगितलं. आणि तिथून येणारा जो रस्ता आहे तो सरळ वर येतो, मग पुढचा आहे. आता इथं जे थांबलंय हे शिवाजी महाराजांच्या अंतर्गत वाड्यातला भाग आहे. इथं येणं हे सहजासहजी सोपं नाही. त्याची प्रचिती बहुतेक सगळ्यांनी काल बघितली आहे. रात्री येताना सगळे विचारायचे किती राहिलंय, आता किती आहे, 70% आहे, 20% आहे, 10 पायऱ्या आहेत, ठीक आहे. पण आपण जिथून चढून वर आलो ते गाड्या थांबल्यापासून पायऱ्याची सुरुवात झाली, हे किल्ल्याचं 30% भाग आहे. ह्याच्या खालचा भाग जो आहे तो आपण गाडीनं 5 किलोमीटर वर आलोय. लक्षात ठेवा, किल्ला तिथं सुरू होतो. कोणजर नावाचं गाव आहे खाली, पाचाड आहे ना, ते किल्ल्यातलं आहे, किल्ल्याची माची आहे. पाचाडच्या खाली अजून 3 किलोमीटर गेले की कोणजर नावाचं गाव चालू होतं. तिथं चौक्या पाऱ्या होत्या, तिथं माणसाची आल्यावर चौकशी व्हायची आणि मग माणूस वर यायचा. त्याच्यापेक्षा पुढचं असं, आपण महाडमधून आत वळालो रायगडला येण्यासाठी, तिथं नाते नावाचं गाव आहे, त्या नातेची खिंड म्हणतात. त्याच्या अलीकडे एक चांबार खिंड आहे, चांबारगड नावाचा किल्ला आहे, तिथं नातेची खिंड आहे. पुढे आलं की त्या खिंडीत पहिल्यांदा लोकांची चौकशी व्हायची, मगच माणूस या किल्ल्यावर यायचा. गावातल्या पाटलाचं गावातल्या पत्र असेल, रायगडावर याचं काम आहे, तरच त्यानं त्या दारात नात यायचं, नात्याच्या खिंडीतनं. तिथून पुढे आल्यावर पाचाडमध्ये प्रवेश, पाचाडमध्ये राहावं लागायचं. कुणी असलं तरी कुणावर गडावर सहजासहजी येता येत नव्हतं. वरून त्या माणसाला पाठवा म्हणून निरोप गेला तरच पाचाडातून वर यायचं. पाचाडमध्ये कायम सुमारे 10,000 हाशमांची किंवा सैनिकांची तुकडी तिथं कायम असायची. गडावरचे वेगळे 5 ते 10,000 लोक कायम गडावरही असायचे.
हे शिवाजी महाराजांनी मग जेव्हा राज्याभिषेकाचा विषय सुरू झाला तेव्हा हे बांधकामाचा विषय हिरोजी फर्जंदाला सांगितला आणि बांधकाम करून घेतले. त्यातले सगळे अवशेष इथं आहेत. हे राजवाड्याचा त्या अर्थाने भाग आहे. ही जे बसलेलं आहे हे राज्यसभेचा भाग आहे. हा राज्यसभेचा भाग आहे. ही राज्यसभा शिवाजी महाराजांनी बांधली. मग ही कशी होती, काय होती, अनेक गोष्टी यातल्या उपलब्ध आहेत. सभासदाच्या बखरीत आहेत, तत्कालीन कागदपत्रात आहेत, इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रात आहेत. कारण इंग्रजांचा वकील इथं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होता. तसं अजून एक परका वकील उपस्थित होता. हा, ते सगळे इथं होते. त्यांनी जे पाहिलंय ते लिहून ठेवलंय त्याचा आपल्याला पाहून अभ्यास करून त्याच्या विषयानं बोलता येतं, ऐकता येतं. मग इथं काय होतं, इथं आता दिसतंय हे सगळं उघड आहे. मग इथं बंदिस्त होतं का, हा पहिला प्रश्न तुम्हाला आम्हाला असला पाहिजे आणि असणं स्वाभाविक आहे. हे बंदिस्त नव्हतं, लक्षात ठेवा. हे असंच उघड होतं. तुम्ही दिल्लीला जर गेला असाल, आग्र्याला जर गेला असाल तर दिवाणी आम आहे. सरदार आणि बादशाह बसण्याचं ठिकाण तेवढं बंदिस्त आहे, पण आम जनतेला समोरचं उघड आहे. आणि ते सगळं सजवण्यासाठी फरासखाना स्वतंत्र असायचा. फरासखाना म्हणजे हे जे आता तंबू कापड लावतात त्याला फरासखाना म्हणतात. ते स्वतंत्र असायचा आणि तो सुमारे 1400 उंटावर लागतील एवढा फरासखाना होता दिल्लीचा. इथं मात्र शिवाजी महाराजांनी जे केलेलं आहे ते इथं या कडेला जे तुम्हाला दिसत आहेत त्याला जोते दिसत आहेत. हा, ग्रामीण भागातले लोक आहेत आपण पंढरपूर परिसरातले, त्यामुळे जोते म्हणजे काय माहित आहे. पुण्या मुंबईच्या लोकांना जोतो माहित नाही, कारण त्यांना फक्त फ्लॅटच माहित आहे. त्यांना ते माहित नाही जोतो म्हणजे काय असतं माहित नाही, का बांधतात माहित नाही. इथं जोते दिसतात सगळे कडेला, चारी अंगाला गोल असे जोते आहेत. या जोत्याला वरच्या बाजूनं कौलारू झोपडी जशी असते तसं दोन्ही अंगाला उतरतं पाणी पडेल अशा व्यवस्था असलेलं सावली होती. तेवढ्याच शिवाजी महाराज सिंहासन आहे तिथंही तशी व्यवस्था होती. मदन आहे, तुम्हाला जर ही कशी होती सावली बघायची असेल तर मी दाखवेन. फक्त काय आहे, प्रत्येकानं कशी आहे कशी म्हणू नका. मी तुम्हाला कोण सांगतो, या नगरखान्याच्या इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला जा, जी भिंत आहे ती भिंत पहा. त्या भिंतीला अशा खुणा दिसतील, तिरप्या खुणा दिसतील, आताही दिसतील. तेवढीच सावली. मग इथं काय होतं, इथं आता कसं छत घातलंय तसं छत घालायचं आणि हा दरबार चालायचा, हा कार्यक्रम चालायचा. इथं दोन उल्लेख महत्वाचे आहेत. इथल्या बाबतीतले दोन उल्लेख महत्वाचे आहेत. त्यातला पहिला उल्लेख आहे तो असा आहे, शीतोष्ण बाधा न व्हावी ऐसे काम केले. शीतोष्ण बाधा म्हणजे काय लक्षात येईल का, एसी, उन्हाचाही त्रास होणे आणि थंडीचाही त्रास होणे. शीत म्हणजे गार, उष्ण म्हणजे गरम, या दोन्हीचाही बाधेचा त्रास होणे असं बांधकाम केलं. म्हणजे लाकडी बांधकाम हे उन्हाळ्यामध्ये गार असतं आणि थंडीमध्ये गरम असतं. आता फ्लॅटचं जे घर आहेत ना किंवा सिमेंट कॉन्क्रीटची जी घर आहेत ती गरम कधी होतात, उन्हाळ्यात होतात, आणि थंड कधी पडतात आणि गळतात बरोबर पावसाळ्यात. वास्तुशास्त्राचं तंत्र तिथे बिघडलेलं आहे, ते शिवाजी महाराजांचं बिघडलेलं नाही. हे दाखवायचं आहे म्हणून मी हे बोललो. शीतोष्ण बाधा न व्हावी ऐसे केले. इथं गरम गार कुठलाही विषय होणार नाही अशा पद्धतीने बांधकाम केलं. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ते दोन भाग आहेत. आपल्याला सर्वार्थाला माहित असतं, ते अर्ध माहित असतं. राज्याभिषेक म्हणजे तसं नाही, राज्यारोहण, अभिषेक आणि सिंहासनारोहण हे दोन वेगळे वेगळे भाग आहेत. जरा रस्ता द्या त्यांना, जाऊ द्या. सिंहासनारोहण आणि त्याच्या आधी असतं ते अभिषेक. तो अभिषेक आहे तो मागच्या बाजूला आणि रोहण आहे ते पुढच्या बाजूला झालं, ते इथं झालं. मग इथलं दुसरं विशेष काय, दुसरं विशेष हे आहे की शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेली जागा आणि त्याच्या बरोबर समोर हा नगारखाना आहे. हा, त्याला नगारखाना म्हणतात. नगारखाना म्हणजे काय, जेव्हा महाराज सिंहासनावर बसले तेव्हा वाद्य वाजवायची. वाद्य कोणची, नौबत, डंके, किंवा शिंग, मर्फे, करणे, सनई, ही जी शुभवाद्य आहेत हे इथं वरती ठेवलेले असायचे. त्याच्यावरती बसायला व्यवस्था आहे, स्वतंत्र आहे. तिथं बसायचं आणि त्यांनी ते बरोबर वेळेवर महाराज बसतायत त्या वेळेत वाजवायचं. ते बघण्यासाठी त्याला खिडकी आहे, ते पाहायला मिळेल, लक्षात ठेवा, ते पण पाहायला मिळेल. त्याच्यासाठी हा नगरखाना आहे. बरोबर समांतर सरळ रेषेत आहे, कुठेही कोण बिघडलेला नाही. हे पण बघा, खालची बाजारपेठ आहे बघा, त्याच त्यावेळेस तिथं बोलेन. आजच्या बांधकामात बरोबर कितीही शहाणपणा केला तरी नवीन आर्किटेक्चर, आता आर्किटेक्चरचं इथं कोणी असेल सिव्हिल इंजिनियर तर विषय वेगळा आहे. कोणी आहे का हातवर करा असेल शिकत तर, नाहीतर मग कसं चुकतंय ते पण सांगतो. ते बरोबर त्यांना जिने आणि ते बीम काही कळत नाही, ते घोळच घालतील आणि काम चुकलं की सगळं गणित बिघडतं. इथं कुठेही गणित बिघडलेलं नाही. या सगळ्या मंडपातलं पाणी सुद्धा गळून जाण्याची व्यवस्था केलेली आहे. ही पाणी अडलं नाही पाहिजे हिची व्यवस्था. तुम्ही तिथं दारात गेलात त्या ते उमऱ्याच्या अलीकडे खळगा काढलाय, त्यातनं त्या उमऱ्याच्या खालनं पाणी जाऊन पुढे निघून जातं.
म्हणजे पाणी सुद्धा साठवणे अशी व्यवस्था आहे. कित्येक घराची बांधकामं होतात, वास्तुशांती झाली की पहिला पाऊस पडला की त्या बिल्डरला हाका मारावा लागतो, अहो काय झाले, वरच्या माळवदावर गुडघे इतकं पाणी साठले. हे अनुभव आहे, लक्षात ठेवा. हे शिवाजी महाराजांच्या काळात भानगड नाही. दुसरं म्हणजे ते अनेक गोष्टी सांगतो त्यातलं दुसरं विशेष या जागेचं गंमत शिवाजी महाराजांनी केलेली आहे. हिरोजी इंदलकर या स्थापत्यातला शिवाजी महाराजांचा बांधकाम खात्याचा प्रमुख आहे, त्याने इथलं बांधकाम केलेलं आहे. पण हे करीत असताना शिरोजीनं काय केलं, या सभेचा एक अलौकिक चमत्कार त्यांनी केलेला आहे. काय केलाय, शिवाजी महाराज तिथं बसले, ते दिसतं जसं आहे तसं तिथं बोललेलं किंवा इथं बोललेलं मी जे सांगतोय ना, ते तिथं सगळं शब्द शिवाजी महाराज सिंहासनापाशी ऐकू येईल अशी व्यवस्था केली आहे. काय केलंय आम्हाला कळत नाही, आजच्या इंजिनियरला हे ज्ञान होत नाही. हे आता खूप गलगल आहे, पण गलगल नसताना इथं काड्याच्या पेटीची काडी ओढली, कागद फाडला तर सिंहासनापाशी आवाज येतो. सिंहासनापाशी हलक्या आवाजात बोललं तर इथं ऐकू येतं. माईकची गरज नाही, इतकं स्वच्छ आहे. लक्षात आलं का? तुम्हाला बघायचं असेल तर एरीवारी या, इथं उभा राहा तिथं उभा राहा, हलक्या आवाजात बोला, किंवा आता सुद्धा ते बोललेलं ऐकू येईल. पण गडबड आहेत, अनेक लोक आहेत, तिथं काम चालू आहे, ते तेवढं सक्षम तरी येईल का नाही हा सांगता येत नाही. म्हणजे हे शिवाजी महाराजांनी केलेलं विशेष आहे. मग शिवाजी महाराज सिंहासनाचा विषय जो आहे ते तिथं बसले, पण जेव्हा बसले तेव्हा समोर 2 किल्ले आपल्याला इथे दिसतात. आता ते दिसतील नाही दिसतील थोडं आहे, तिथे गेल्यावर मी दाखवेन. पण तोरणा आणि राजगड जिथून या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, ते तोरणा तो किल्ला आहे तो समोर आहे. आणि दुसरा त्याच्या शेजारी असणारा शिवाजी महाराजांचा पहिला राजधानीचा किल्ला, आणि ज्याच्यावर शिवाजी महाराजांचं वास्तव्य सुमारे 26 वर्ष किंवा 24 वर्ष होतं असा किल्ला राजगड आहे. म्हणजे सिंहासनावर बसले आणि सूर्य उगवला की शिवाजी महाराजांनी पहिले दोन्ही ते किल्ले पाहिलेले आहेत. रोज पाहतच होते, पण सिंहासनावर बसल्यावर सुद्धा पहिल्या दिवशी ते पाहिलंय. सिंहासन कसं झालं, काय झालं, हे खूप विषय आहेत, म्हणून आपण थांबलेला आहे. इथं काय झालं, शिवाजी महाराज सिंहासनावर बसले, सगळा समारंभ झाला आणि शिवाजी महाराज तिथून खाली उतरून आले. खाली उतरून आल्यानंतर तिथं शृंगारलेला सोन्याचा साज घातलेला, साज म्हणल्यावर लगेच कळणार नाही, अलंकार घातलेला, दागिने घातलेला, सोन्याचे दागिने घातलेला घोडा तिथं उभा होता. शुभ लक्षणी, घोड्याचे लक्षण असतात, जनावरांचे लक्षण असतात. ज्याच्याकडे जनावर आहेत त्याला माहितीये, गोम कुठं असल्यावर गाय घ्यावी, बैल घ्यावा, कुठं असल्यावर घेऊ नये, ह्याचं एक गणित आहे. तसं घोड्यात सुद्धा गणित आहे. घोडा दावणीला असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण आहे. पण घोडा कोणचा घ्यावा आणि कोणचा नाही. जर घोडा चांगला लागला तर मालकाला उन्नत अवस्थेला नेतो, आणि घोडा जर खराब लागला तर मालकाला झोप होतो. लक्षात ठेवा. तसं घोडा उत्तम सुलक्षणी, शिवाजी महाराजांच्याकडे अनेक घोडे होते, एक नाही हजारो घोडे होते. स्वतःचे खाजगी जे वापरायचे किती होते कोणाला माहिती, पण होते, खूप होते. त्यातला उत्तम सुवर्णाचे म्हणजे सोन्याचे अलंकार घातलेला. आता सोन्याचा भाव 1,60,000 रुपये तोळा आहे. घोड्याच्या सगळ्या साजाचं वजन सुमारे 10 किलोच्या पुढे असतं. तिथं ते शिवाजी महाराज बसले, मग घोड्यावर बसले आणि घोडा तिथून इथपर्यंत आला, या दाराच्या पुढे आला, आणि दाराच्या 2 बाजूला सोन्याचे साज घातलेले 2 हत्ती झुलत होते. सगळा साज बर का, म्हणजे हत्तीच्या गळ्यातले मोठे मोठे पदक असलेले हार, वरती त्याला सोंडत म्हणतात, अंगावर झूल, त्याच्यावर हौदा सुद्धा सोन्याचा, हत्तीचे दात असतात, त्याला टोपणं लावलेली असतात, त्या टोपणाला सोन्याचे कडे घातलेले असतात. असं सगळं सोन्याने शृंगारलेलं हत्ती, आणि दोन्ही बाजूनं हत्तीच्या ज्याला कान असतात त्याच्या मागून मोत्याचे, खऱ्या नाही प्लॅस्टिकच्या नाही, खरोखरच्या मोत्याचे ढाळ, चांगले उत्तम असणारे मोती, असे मोठ्या मोठ्या लगडीच्या लगडी जमिनीपर्यंत लोंबतील असे लावलेले मोत्याचे घोस असले हत्ती तिथं उभे होते. तिथपर्यंत शिवाजी महाराज आले, त्याच्यावरती बसले, आणि मग राज्याभिषेकानंतर दर्शनाचं जे मिरवणूक असते म्हणजे राजदर्शन, लोकांनाही राजाचं दर्शन व्हावं, आणि एखादं शुभ काम केल्यानंतर राजाने काय करावं, देवतेचं दर्शन घ्यावं. ते करण्यासाठी शिवाजी महाराज या रस्त्यानं पुढून खाली गेले. किल्ला लढवायला त्यावेळी इथं मराठ्यांचे गडकरी होते, पण स्वतः पेशव्यांच्या मंडळी दुसऱ्या बाजीरावाच्या वाराणसीबाई या इथं किल्ल्यात होत्या, आणि त्या किल्ला स्वतः भांडून याचा अर्थ खालच्या लष्कराबरोबर युद्ध करून जागता ठेवत होत्या. पण सगळे उपाय संपल्यावर किल्ला पडला, आणि वाराणसीबाईंनी जे काही चर्चा केल्या, बोलणं केलं, त्यातून वरच्या आमच्या लोकाला जिवंत खाली सोडावं, तुम्ही काही करू नये असा शब्द घेतला, आणि हे सगळे लोक खाली उतरून पुण्याकडे गेले. मगाशी आमचे मोरे काका होते,
कुठे आहेत तुमच्या बरोबर? हा बरोबर. त्याने एक प्रश्न विचारला, रायगड म्हणजे प्रश्न प्रश्न आणि प्रश्न पडले पाहिजेत, त्याशिवाय उत्तर मिळत नाहीत. त्याने एक प्रश्न विचारला, हे सगळं पडलं का? का पडलंय? काय आहे? काय झालं असं? त्याचं कारण आहे, 1818ला हिंदुस्थान ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि ब्रिटिशांच्या ताब्यात गेला त्याच्या आधीपासून बंगालपासून ते सगळा हिंदुस्थान घेत घेत सगळ्यात शेवट मराठ्यांची सत्ता संपली आणि ब्रिटिशांची सत्ता स्थिर झाल्यावर ब्रिटिशांनी एक अभ्यास केला आणि त्या अभ्यासाचा निष्कर्ष असा होता की हे सगळ्या हिंदुस्थानात सगळ्यात चिवट जर कोणी असतील तर ती मराठी आहे. हे भांडायला लागले, यांचा म्हणजे भांडण्याचा स्वभाव जगात विख्यात आहे. तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो, युआन शांग आणि इतरही काही परदेशी पर्यटक जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, हे मराठे दिल्ले घेतले अशी भाषा बोलतात. नुसतं तेवढंच नाही तर हे भांडणाला कजाग आहेत. आतापर्यंत आपला कजाकपणा सगळ्या हिंदुस्थानाला माहित आहे, लक्षात ठेवा. तो कजाकपणा असल्यामुळं मराठ्यांचा ह्यांचा स्वतः हे त्यांना जर संतुष्ट ठेवलं तर हे सगळं तुमच्यासाठी कष्ट करतील, काय वाटेल ते ऐकतील. पण जर ह्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली तर हे कोणाच्या बापाला ऐकत नाहीत. दुसरं, हे जर शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ह्या गडकोटांमध्ये पुन्हा जाऊन राहिले, आपल्या ताब्यात आले तर गडकोट संपलेत, हे जर पुन्हा जागे झाले तर यांचा हा गड पुरुष रायगडचा असेल किंवा कुठला असेल, शिवाजी महाराजांना प्रेरणा देतो, बंडाची प्रेरणा देतो, हा यांना स्वस्थ बसू देत नाही. मग हे या किल्ल्यावरच नाही गेले पाहिजेत अशी व्यवस्था करा. आणि म्हणून इंग्रजांनी अनेक तुकड्या निर्माण केल्या, प्रत्येक किल्ल्यावरती या तुकड्या पाठवल्या आणि त्यांनी तिथली साधन सामुग्री घेऊन हे किल्ले जमीनदोस्त केले. किल्ल्यावर काहीही ठेवलं नाही. 1818 ते पुढे सुमारे 100 वर्ष या किल्ल्यावर कुणीही येत नव्हतं. किल्ला नुसता वरचा पाडला नाही, खालच्या येणाऱ्या वाटा सुद्धा मोडून टाकल्या होत्या. 1896ला लोकमान्य टिळकांनी इथं येऊन शिवजयंतीचा उत्सव केला. त्यालाही फार कमी लोक होते, फार होते असं नाही. त्याच्या आधी एक ब्रिटिश ऑफिसर, एक ब्रिटिश महिला किल्ल्यावर येऊन पाहून गेले, एवढे उल्लेख उपलब्ध आहेत. त्यांनी गेल्यानंतर काय लिहिलं, एवढा मोठा मराठ्यांचा महापुरुष, या इतिहासात अजरामर नाव करावं किंवा त्याचं कौतुक सगळ्या जगाने करावं असा माणूस तो होऊन गेला आणि त्याची इथली स्मारकाची अवस्था वाईट आहे, म्हणून इथं काहीतरी केलं पाहिजे. ब्रिटिश ऑफिसरांनी मुंबईशी पत्रव्यवहार केला आणि मुंबईने त्यावेळेसच्या महाराष्ट्रातल्या मुंबईच्या सरकारने ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांच्या दिवाबत्तीसाठी काही निधी त्यावेळेस मंजूर केला, तेवढंच. त्यानंतर काही इथं फारसं उलतापालती झालं नाही. नंतर काही लोक आले गेले, कोण आले काय गेले कसं झालं, खूप सविस्तर खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी, आज त्याची एक फिल्म आहे आपल्याला, शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार कसा केला. 1896ला पुण्यामध्ये सेनापती दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली हिराबागेत. लोकमान्य टिळकांनी ती मिटिंग घेतली. बडोदेकर गायकवाड होते, अनेक सरदार घराणे होते, पुण्यातले तत्कालीन काही लोक होते, ते सगळे त्या मिटिंगला होते. आणि मग शिवाजी महाराजांची प्रेरणा लोकांत जागृत ठेवण्यासाठी काही गोष्टींची गरज आहे, ते काय करू, शिवजयंतीचा उत्सव करू म्हणून रायगडावर उत्सव करायला टिळकांनी सुरुवात केली. इथं तो उत्सव केला. उत्सवातून अनेक गोष्टी घडत गेल्या. समाधीचा जीर्णोद्धार लोकमान्य टिळकांनी सुरू केला. पहिल्यांदा फंड गोळा केला, ज्या बँकेत ठेवला ती बँक बुडाली. दुसऱ्यांदा फंड गोळा केला आणि लोकमान्य टिळक तुरुंगात गेले. फंड होता शिल्लक, टिळक बाहेर आले, काम सुरू झालं आणि टिळक गेले. मग टिळकांचा वारसा सांगणारे जे होते त्यांनी, नची केळकर होते, अजून काही लोक होते, त्यांनी, सेनापती दाभाडे त्यात म्हणजे त्यांच्या घरातले लोक होते, त्यांनी हे वारसा चालू ठेवून 1926 साली छत्रपती शिवाजी महाराजांची आज उभी असणारी समाधी उभी केलेली आहे. ती तिथं आपल्याला पाहायला गेलो, तिथे आपण बोलू हा विषय. हे तिथं उभारलेला आहे. म्हणजे किल्ला कसा डेव्हलप होत गेला, किल्ला का पाडला, हा जो विषय. मग इथं काय काय होतं हा सगळा दुसरा प्रश्न आहे. काय काय होतं, का पाडलं कळलं, काय काय होतं, काय काय होतं त्याचा विषय आपण जेव्हा शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी जाऊ तिथं पाहू. कारण त्या अर्थाने शिवाजी महाराजांचा असणारा जो आपण अभियंता म्हणतो किंवा स्थापत्य खात्याचा मुख्य म्हणतो, बांधकाम खात्याचा मुख्य असं ज्याला म्हणू, त्यांनी एक शिलालेख करून ठेवलेला आहे. त्यात इथं काय काय होतं त्यात आहे. त्यात मात्र उल्लेख आहे, प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंद मध्ये पुढे काय काय ते सगळं सांगू. राजाला राहण्यासाठी वाडे केले, जगदीश्वराचं मंदिर बांधलं, स्तंभ बांधले, कुंभीग्रहे बांधले, तळे बांधले, अनेक गोष्टी केल्या. हे सगळं त्याने तिथे लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळं हा राजवाड्यातला महत्वाचा भाग अशा अर्थाने आपण चर्चा करतो आहोत. इथं आपण त्यामुळे बसलेलो आहोत
इथे शिवाजी महाराजांचा राज्यारोहण झाला. 300 वर्षाची गुलामगिरी, 300 वर्षाची गुलामगिरी म्हणजे महाराष्ट्राची 300, पण त्याच्या आधी पंजाब पासून ते कर्नाटकापर्यंत, बेंगलोर पासून ते कुठपर्यंत सांगायचं, सगळा हिंदुस्थान मुस्लिममय झाला होता किंवा यवन शासकांनी क्रांत केला होता. हिंदू म्हणून जगणं अवघड, एका पायावर कोणी मरायचं ठरवलं असतं तरी मरणं अवघड होतं. अशा काळात सगळ्याची झुलकं जुगारून टाकली आणि इथं शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले. ती जागा ही आहे. हा नगारखाना आहे. मी मगाशी बोलता बोलता थांबलो नगारखान्याच्या विषयानं, कारण काही लोक यायचे होते. हा नगारखाना आहे. इकडच्या बाजूला, वरच्या बाजूला 2 कमळं दिसतात, त्याला उठावाची कमळं म्हणतात. अशीच तिकडं पण आहेत, पण त्याची चित्र थोडीशी वेगळी आहे. त्याच्यावर 2 चिन्ह दिसतात का? दिसत नसतील तर मागे थोडं जाऊन पहा. हा, त्याच्यात काय आहे सांगा बरं, एक जण कोणीतरी सांगा काय आहे. काही दिसत नाही. तिथे एक वाघ दिसेल आणि त्याच्या प्रत्येक पायाखाली एक एक हत्ती धरलेला आहे. हा, बरोबर आहे का? हा, सांगा होय म्हणा, नाही म्हणा. तो वाघ नाही, त्याला आपल्याकडे स्वतंत्र नाव आहे. हा, काय नाव आहे? शरभ शिल्प म्हणतात. तो प्राणी पण शरभ आहे. लोक असं म्हणतात ते प्राणी 5 प्राण्याचं एक संमिश्र युग आहे. हा, त्यात वाघ आहे, त्यात हत्ती आहे, त्यात मकर आहे. हा, असं 5 प्राण्याचं संमिश्र आहे. मुख एकाचं असतं, पाय एकाचं असतं, शरीर एकाचं असतं, शेपूट एकाचं असतं. पण शरभ हे पराक्रमाचं शिल्प आहे, किंवा शरभ हे जसा नरसिंह आपल्याकडे आहे, मुख नरसिंहाचं आणि शरीर मुख सिंहाचं, शरीर सिंहाचं, तसा तो शरभ आहे. लोक म्हणतात की हा प्राणी नव्हताच, हा कल्पनातीत प्राणी आहे, पण हा प्राणी अस्तित्वात होता हे पुराण सांगतं. तशा विश्वास आपला त्याच्यावर आहे. आणि त्या शरभाचं खूण अशी आहे, पुढच्याही बाजूला आहे, त्याची खूण अशी आहे की त्याच्या पायात हत्ती दाबलेले आहेत. म्हणजे मराठा राजा छत्रपती झाला, गोष्ट सामान्य न झाली. 5 पातशाह्या दाबून आपल्या पायाखाली मराठा छत्रपती झाला, ही गोष्ट म्हणजे 5 पातशाह्या, दिल्लीचा औरंगजेब, गोवळकोंड्याची कुतुबशाही, आदिलशाही, या 3 पातशाह्या त्यावेळेस अस्तित्वात होत्या. पण 5 पातशाह्या म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मग त्यात निजामशाही आली, त्यात बिदरची बरीच